कुणाला असं वाटत असेल की प्रभाकर सूर्यवंशीजी हे थोडेसे प्रेज्युडाइस आहेत अगेन्स्ट आदित्य ठाकरे, मी पिटिशनरचा आहे म्हणून मी प्रेज्युडाइस आहे. ज्यांना कुणाला असं वाटतं की आदित्य ठाकरे याच्यामध्ये निर्दोष आहे त्यांनी आमच्याने काही प्रश्नांची उत्तरं द्यावी. नंबर 1, जर या केसशी आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नव्हता, सुशांत सिंग राजपूतच्या केसशी त्यांचा काहीही संबंध नव्हता, तर पहिली गोष्ट त्यांना खोटं बोलण्याची आवश्यकता काय होती की त्या दिवशी मी तिथे नव्हतोच, 8 जूनला माझे आजोबा वारले, मी तिथे होतो. नंबर 1. नंबर 2, त्यांना हे बोलण्याची काय आवश्यकता होती खोटं की रिया चक्रवर्ती हिला मी ओळखत नाही, तिचं माझं काही घेणं देणं नाहीये. नंबर 3, जर तुमच्या याच्यात या दिशा सालेंच्या केसमध्ये काही फाऊल प्ले नव्हता तर तुमची महापौर ज्या होत्या आणि तुमची जी टीम होती त्यांनी बिहारचे IPS अधिकारी आले होते विनय तिवारी या केसचे इन्व्हेस्टिगेशन करायला, त्यांना डिटेन का केलं? तुम्ही बाहेर स्टेटहून आले, कोरोना रूल आहे, आणि मग तेच कोरोना रूल तुम्ही दिशा सालेंच्या पार्टीमध्ये UPहून जे मुलं आले होते त्यांना का नाही लावले? आणि त्या काळात तुम्ही 18,000 FIR दाखल केले ज्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन करून इथे पार्ट्या अरेंज केल्या, घरी प्रोग्राम केले, बर्थडे केले. तर या केसमध्ये तो FIR का रजिस्टर झाला नाही? दिशा सालेन यांची बॉडी जी आहे ती 3 दिवसानं का पाठवली तुमच्या पोलिसांनी? त्याच्यानंतर जी बॉडी होती ती बॉडी न्यूड होती. एंट्री रेकॉर्ड मध्ये मेन्शन आहे, व्हिडिओ कॉपी, स्टिंग ऑपरेशन सगळं आमच्याकडे अवेलेबल आहे. डॉक्टर याच्यात मेन्शन आहे की ती बॉडी जेव्हा आणली तेव्हा ती न्यूड होती, जेव्हा पडली होती तेव्हा न्यूड होती, हे सगळ्या न्यूज चॅनलने दाखवलं. मग आता सगळ्यात मोठी गोष्ट, तुमच्या पोलीस रेकॉर्डच्या फाईल मध्ये तो न्यूड फोटो काढून कपडे असलेला फोटो कसा काय ऍड झाला? चौथी गोष्ट, त्या दिवशीचे CCTV फुटेज डिलीट झाले होते, त्या दिवशीचे एंट्री रजिस्टर डिलीट झाले होते, अशी न्यूज सगळ्या न्यूज चॅनलवर आली. मग नंतर ते CCTV फुटेज आले कसे काय त्या फाईलमध्ये? आणि परवाचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं की CCTV फुटेज मॅनेज करण्यात आले. या प्रकरणामध्ये काय म्हणजे परवाचं जजमेंट आहे की CCTV फुटेज हे मॅनेज झालेले आहेत आणि त्या आधारावर ते जजमेंट फिरवलं सुप्रीम कोर्टाने. तर हे कसे झाले? मग त्याच्यानंतर ह्या जे तिथलचे जे सुरक्षा हे होते गार्ड, त्यांना ताबडतोब कशी काय बदली केली? आणि त्या पार्टीमध्ये जे लोक प्रेझेंट होते त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला जे पत्रकार गेले डिफरंट याचे, तर त्या पत्रकारांना त्यांना भेटू का दिलं नाही? पोलीस काय एवढी तत्पर त्यांना पोहोचली तिथे भेटायला? आणि आणखीन एक मोठा इम्पॉर्टंट विषय की या केसमध्ये स्वतः आदित्य ठाकरे यांनीच काही रिक्वेस्ट केली नाही की CBI इन्व्हेस्टिगेशन होऊन जाऊ दे? जर तुमचा काही संबंधच नव्हता तिथे तर तुम्ही त्याच्यावर कारवाई हे का नाही केली? आणखीन एक प्रश्न, नितेश राणेजी आणखीन खूप लोक डे 1 पासून, नितेश राणेजीने आरोप काय केले की दिशा सालेंची गँगरेप, तिचा मर्डर, सुशांत सिंगचा मर्डर, लहान मुलांचे चाइल्ड अब्युजेस, पॉस्कोचे केसेसचे गुन्हे, पिडोफेलिक, हे आदित्य ठाकरे आहेत. त्या NGO मधून मुलं आणले होते, त्यांचा जे छळ झाला त्यांचे सगळे आरोप त्यांनी केले ऑन रेकॉर्ड. तर संजय राऊत हे शिवसेना सोडून शरद पवार गटात जाणार एवढं म्हटलं तर नितेश राणेजींच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही डिफॅमेशनची केस टाकता. पण एवढ्या सिरियस एलिगेशनवर तुम्ही डिफॅमेशनची केस का नाही टाकली? म्हणजे तुम्हाला भीती होती ना की ते पुरावे आणून देतील? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्या लोकांनी द्यावे की ज्यांना वाटते आदित्य ठाकरे हे निर्दोष आहेत.